जिभेवर टाकताच विरघळेल अशी सुरळीची वडी म्हणजेच खांडवी। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला असं कोणताही प्रसाद करायचा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही कांदा आणि लसूण वर्ज्य करणार आहात, त्या थाळीमध्ये ही सुरळीच्या वडीची रेसिपी ना तुम्ही नक्कीच बनवू शकता। ही वडी ना त्या थाळीमध्ये सजवून ठेवू शकताय अशी ही सोपी आणि सुटसुटीत पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे। त्यासाठी व्हिडिओला अजिबात स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मंडळी, मी प्रियांका आणि तुम्हा सर्वांचं प्रियाज फूडीमध्ये मनापासून स्वागत। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला वडी बनवण्यासाठी मी या कपाच्या मेजरमेंटने सांगते। तुम्ही याच्याऐवजी ना तुमच्या घरातली ना कोणती एक वाटी वापरू शकताय, तर त्या कपाच्या मेजरमेंटने मी तुम्हाला हे सगळं साहित्य दाखवणार आहे। अगदी परफेक्ट आहे, अगदी सोयीचं होईल, बघून घ्या। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बेसन घ्यायचं 1 कप, त्याच कपने ना मी 2.5 कप इतकं ताक घेतलेलं आहे या कपाने। तर त्यासाठी लक्षात घ्या, ताक ना तुम्ही आंबट घेऊ शकताय, अगदी जास्तही आंबट नका ठेवू, हलकंसं आंबट असलं तर खायला छान लागतं। आणि लक्षात घ्या, जर तुम्ही दही वापरत असाल ना तर 1 कप दही घ्या किंवा 1 वाटी दही घ्या, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घाला आणि त्याला घुसळून ना मग 2.5 कप इतका ताक करून घ्या। तर आता 1 कप बेसन, त्याच कपने 2.5 कप इतकं ताक घेतलेलं आहे। त्यासोबतच आपल्याला पाव टीस्पून हळद लागणार आहे आणि पाव टीस्पून हिंग लागणार आहे। इथं मी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। त्यासोबत आपल्याला 3 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्यांना असं मधून तोडून घेतलंय आणि 1 इंच अद्रकचा तुकडा। तर आता ह्या सगळ्याला आपल्याला ना मिक्सरच्या भांड्यात मिश्रण करून घ्यायचं आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आपण अद्रक आणि मिरची घालूयात, त्यासोबत बेसन पण घालायचं, हिंग आणि हळद पण घालून घेऊयात आणि थोडंसं आपण याच्यामध्ये ताक पण घालणार आहोत। तर ताक जास्त घालू नका, अगदी थोडंसं घालून घ्या, जेणेकरून आपल्याला ना हे मिक्सरला वाटण करता येईल। तर अगदी थोडंसं ताक घालायचं आणि मग मिश्रण ह्याचं मिक्सरला वाटण करून घेऊयात। तर आता हे बघा, आपलं मिक्सरला वाटण करून झालेलं आहे। तर याला एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये ना आता राहिलेलं जे ताक होतं ना ते सगळं घालून घेऊयात। ताक घातलं की याच्यामध्ये आता मीठ घालायचं आहे। तर मीठ मी ते अंदाजे 1 टीस्पून घातलेलं आहे, अगदी थोडंसं लागेल, एकदा चव घेऊन बघा, कमी वाटलंच तर परत ॲड करू शकता। आता याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि हे सगळं मिश्रण ना आता ज्या कढईमध्ये मी बनवणार आहे की नाही त्या कढईवरती मी एक चाळण ठेवते आणि त्याच्यामध्ये ना हे सगळं मिश्रण आता आपण गाळून घेऊयात। अशी चाळण ठेवायची, कोणती पण एक चाळण ठेवा आणि त्या चाळणीवरती ना हे सगळं मिश्रण आपण गाळून घ्यायचं। लक्षात घ्या, आता सगळे म्हणतील की आपण हे मिश्रण इथे गाळून घेतोय, तर याच्यामध्ये जे सगळं अद्रक लसूण राहिलेलं आहे त्याचा चोथा पूर्ण राहील, त्याची चव याच्यात येईल की नाही। तर तुम्हाला खरं सांगते, बाकी आपण हळद हिंग आणि मीठ घातलेले त्याची चव तर याच्यामध्ये नक्कीच उतरेल, फक्त अद्रक आणि मिरची याची जे चव असते ना ती सुद्धा त्याच्यात उतरते। फक्त जो वरती चोथा राहिलेला असतो ना त्याला व्यवस्थित असं पिळून घ्या आणि सगळा त्याच्यातला रस काढून घ्या, जेणेकरून तो रस आहे ना तो मिश्रणामध्ये मिसळेल। आता गॅस चालू करायचा, गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आणि ह्या मिश्रणाला ना आपल्याला सतत हलवत राहायचंय जोपर्यंत याला उकळी येत नाहीये। तर हे बघा, सुरुवातीला जी कढई आहे ना ती अगदी थंड आहे, गरम अजिबात झालेली नाहीये, त्यासाठी मी गॅसची फ्लेम आता फुल ठेवलेली आहे। जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत फुल गॅसवरती याला हलवत राहायचं। तर आता हे बघा, उकळी आली ना 1-5 मिनिटांनी गॅसची फ्लेम पूर्ण कमी करायची, इथून पुढे गॅस अजिबात वाढवायचा नाही, गॅसची फ्लेम पूर्ण कमी करायची आणि ह्या मिश्रणाला सतत ढवळत राहायचं। तर आता एक 10 मिनिटं होत आलेले, तुम्ही बघू शकता मिश्रण आपलं घट्ट होत आलेलं आहे। तर 10 मिनिटांनंतर सुद्धा त्याला व्यवस्थित असं ढवळत राहायचं। लक्षात घ्या, ह्याच्यात ना ह्याच्या गुठळ्या होतात, त्यासाठी ना मिश्रण ढवळायचं अजिबात थांबायचं नाहीये। आजूबाजूला जे मिश्रण आपल्या कढईला चिकटलेलं असतं ना ते सुद्धा त्याच्यात मिक्स करत राहायचं। आता एक 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता 15 मिनिटं होत आली ना की मिश्रणाला आपल्या अशी चकाकी यायला लागते। तुम्ही बघू शकता किती छान असं मिश्रण चकाकतंय आपलं, अगदी आपण बेसन बनवतो ना त्याच्या पण पुढची स्टेज आहे ही। तर हे बघू शकता मिश्रण आपलं घट्ट व्हायला लागलेलं आहे व्यवस्थित। आता सुद्धा आपली सुरईची वडी बनवायला अजून परफेक्ट मिश्रण नाहीये, तर याला परत आणखी एक ना 2-3 मिनिटं परत ढवळत राहायचं आणि मग ह्याच्यावरती ना आता झाकण ठेवूयात आपण। तर लक्षात घ्या, झाकण ठेवून फक्त 2 मिनिटाची वाफ काढायची। आता ह्या स्टेजला ना आपली अगदी 18 मिनिटं झालेली आहेत। 18 मिनिटांमध्ये ना मिश्रण परत एकदा व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं। एकदा हातावरती तुम्ही घेऊन बघू शकताय की ह्याला ना अशी चिकटपणा यायला लागतो मिश्रणाला, पण समजून जा की मिश्रण अजून आपलं तयार नाही झालेलं। परत त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 1-2 मिनिटाचं ना त्याला परत अशी वाफ काढून घ्यायची। एक गोष्ट लक्षात घ्या, मिश्रण तयार होण्यासाठी ना एक अंदाजे म्हणलं ना तर 20 ते 22 मिनिटं सहज लागतात, त्याच्यावरती जास्त मिनिटं तुम्हाला लागणार नाहीत। तरी पण तुम्हाला वाटलंच की अजून आपलं मिश्रण तयार झालंय की नाहीये, त्याच्यासाठी ना मी तुम्हाला आता एक पॅच टेस्ट आपण म्हणतो ना ती मी एक तुम्हाला करून दाखवते की त्याच्यानुसार तुम्हाला समजून येईल की तुमचं मिश्रण तयार झालंय की नाही वडी बनवण्यासाठी। तर याच्यातलं की नाही अगदी थोडंसं मिश्रण आपण एका प्लेटवरती ना काढून बघूयात।
तर सगळ्यात पहिल्यांदा आहे ना या मिश्रणाला व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आणि याच्यातलं अगदी थोडंसं मिश्रण, जास्त नाही, अगदी थोडंसं मिश्रण एका प्लेटवरती काढून घेऊयात आपण. तर हे बघा, अगदी थोडंसं काढायचं. राहिलेलं मिश्रण आहे ना असंच झाकून ठेवायचं, गॅस नाही बंद करायचं बरं का, असंच झाकून ठेवायचं. आणि आता जे आपण प्लेटवरती काढून घेतलेलं आहे ना त्याला ना व्यवस्थित असं आपण ना पसरवून घ्यायचं. लक्षात घ्या, जास्त पातळ पसरवू नका किंवा जास्त जाडही ठेवू नका. अगदी सहज त्याच्या आपल्याला सुरळ्या करता येतील ना असं फक्त अलगद त्याला पसरवून घ्या प्लेटवरती. तर तुम्ही बघू शकता, मी व्हिडिओमध्ये दाखवतेही तुम्हाला. अगदी सहज म्हणजे ते मिश्रण आपल्याला त्याच्या वड्या काढता येतील, सुरळ्या काढता येतील एवढंच फक्त करायचं. ना आता ह्याला एक थंड करून घेऊया, फॅनच्या खाली ठेवून द्या, एक 5 मिनिटामध्ये सहज थंड होईल. आता हे बघा थंड झालंय मिश्रण आपलं आणि आता बघू शकता तुम्ही याच्या सुरळ्यासुद्धा होत आहेत. हे बघ, मिश्रणाच्या सुरळ्या होत आहेत की नाही बघू शकता. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मिश्रण जर तुम्हाला वाटलं की दह्याचं किंवा ताकाचं प्रमाण तुम्हाला कमी वाटतंय, जास्त वाटतंय, एक वेळ ताकाचं प्रमाण त्या मिश्रणामध्ये थोडंसं जास्त झालं तरी चालेल, पण कमी होऊ देऊ नका. ठीक आहे. आता हे मिश्रण थोडं थोडं करून ना आपण जसं ज्या प्लेटवरती बसेल ना त्या प्लेटवरती काढून घेऊयात. तर एकदम जास्त काढू नका किंवा जास्तच कमी काढू नका, तुम्हाला त्या प्लेटचा अंदाज घ्या आणि मग त्या थाळीवरती ते मिश्रण थोडं थोडं काढून ना त्याला पसरवून घ्यायचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, हे मिश्रण आपण ह्या थाळीवरती पसरवतो की नाही तर तिकडचा गॅस बंद करू नका बरं का, तो गॅस चालूच ठेवा. कारण जर मिश्रण थंड झालं ना तर मात्र तुम्हाला हे मिश्रण असं पसरवता येणार नाही. त्याच्यासाठी गॅस अगदी कमी आचेवरती ठेवा आणि ह्याला हळूहळू असं पसरवून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता, मी दाखवतेही तुम्हाला की कसं मिश्रण पसरवायचं आहे आपल्याला. मिश्रण पसरवताना फक्त एवढी काळजी घ्यायची की ते मिश्रण जास्त पातळही पसरवायचं नाही आहे आणि एका ठिकाणी त्याचा घट्ट असा गोळा पण झाला नाही पाहिजे. ताट फिरवत फिरवत अगदी सहजपणे त्याला आपण पसरवून घेऊयात. तर तुम्ही बघू शकताय की अगदी सहजपणे मिश्रण आपलं व्यवस्थित असं पसरवून झालेलं आहे. जास्त वेळही नाही लागत, अगदी थोड्या वेळात तुम्ही त्याला जसं पाहिजे तसं पसरवू शकताय. फक्त त्याला पातळ करू नका, पातळ केलं तर त्याच्या सुरळ्या काढता येणार नाही, तर जाड केलं तर मग ते खाताना चांगलं लागणार नाही. ह्या 2 गोष्टीची फक्त इथे काळजी घ्या. तर अशा पद्धतीने ना मी 3 थाळ्या व्यवस्थित तयार करून घेतलेल्या आहेत. याच थाळीला मी खालच्या बाजूने पण लावल्या आणि ही दुसरी थाळी पण माझी तयार झालेली आहे. मी तरी पण एकदा दाखवते तुम्हाला. हे बघा, हे पुढच्या बाजूला लावलेलं आहे आणि हे पाठीमागच्या बाजूला लावलेले. तशीच माझी एक दुसरी पण थाळी तयार झाली. हे मिश्रण एक 10 मिनिटांसाठी ठेवून द्या, 10-15 मिनिटं चांगलं थंड होऊ द्यात. हाताला जर पीठ चिकटत असेल तर समजून जा मिश्रण आपलं अजून थंड नाही झालेलं. हाताला पीठ चिकटत नसेल तर समजून जा व्यवस्थित मिश्रण थंड झालेलं आहे. आणि नंतर पाहिजे तशा छोट्या पाहिजे असतील छोट्या प्लेट काढा, मोठ्या पाहिजे असतील मोठ्या काढा. आता माझ्या घरामध्ये माझ्या मुलीला आवडते खांडवी फार, म्हणून मी अगदी छोट्या छोट्या त्याच्या प्लेट्स काढते जेणेकरून खातानाही छान लागतात. 1-1.5-2 सेंटीमीटर लांबीच्या काढायच्या आहेत. तुम्हाला मोठ्या हवे असतील तुम्ही मोठ्या पण त्याच्या प्लेट्स काढू शकताय. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जी आपण खांडवी काढतो की नाही तर त्याच्या ज्या शेवटच्या अगदी कडाच्या असतात ना त्या थोड्याशा काढायला ना थोडासा त्रास पडतो बरं का. तरी पण मी तुम्हाला एकदा व्हिडिओमध्ये दाखवते, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. आणि मी इथे व्हिडिओ ना एडिटसुद्धा केलेला नाही आहे, त्यासाठी तुम्हाला दाखवते की कसं होतं बघा एकदा. तर हे बघा, त्याची फक्त अलगद सुरळी काढायची, पण जी कडाचे असतात ना दोन्ही साईडचे कडाचे ते थोडेसे त्रास देतात. मधला काढताना तुम्हाला अजिबात त्रास येणार नाही. तर हे बघा, अगदी सहज त्याची सुरळी होत आहे. तर हे बघा, अगदी सुरळी किती छान झालेली तुम्ही बघू शकताय आणि किती छोटी सुद्धा झालेली. हे बघा, आता आपण अशी ह्याची दुसरी सुद्धा सुरळी काढून घेऊयात. तर हे बघा, आता दुसरी काढताना सहज निघते. फक्त जे आपण त्याचे पहिले जे टोक असतात ना ते फक्त ओपन करायला थोडासा वेळ लागतो. एकदा ते ओपन झाले ना की मग पुढे त्याचा रोल अगदी सहज होऊन जातो. तर हे बघा, अगदी सहज होतोय, अजिबात वेळ नाही लागत. ते फक्त जास्त गॅप ठेवू नका, अगदी त्याला रोल करत 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 सहज असा निघून येईल. तर हे बघा किती सुंदर झालेलं आहेत. ही दुसरी अगदी सहज निघाली. आता अशा पद्धतीने ना बाकीच्या पण आपण रोल करून घेऊयात. तर आता हे बघा, सगळ्या सुरळ्या आपण काढून घेतलेल्या आहेत. आता याच्यावरती आपल्याला एक मस्त असा तडका द्यायचा आहे. तर आता तडका देण्यासाठी साहित्य काय घेतले ते बघून घ्या. 1/2 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून सफेद तीळ घेतलेले आहेत. त्यासोबतच ना मी कढीपत्ता घेतलेला आहे, 6 ते 7 कढीपत्त्याची पानं आहेत आणि 2 हिरव्या मिरच्या अशा मधून कट करून घेतलेल्या आहेत. थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे आणि त्यासोबतच ना मी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे. तर ओल्या नारळाचा चव तुम्हाला आवडीनुसार घ्या, कमी जास्त घ्यायचं असेल काही हरकत नाही आहे. तडका पॅन गॅसवरती गरम करायला ठेवायचा
पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये आपण अगदी थोडंसं 1 टेबलस्पून इतकं आपण तेल घालून घेऊयात. तेल गरम झालं की मोहरी घालायची. मोहरी तडतडली की लगेच त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता घालून घेऊयात. कढीपत्ता तडतडला की आता मग ह्या स्टेजला ना आपण त्याच्यामध्ये तीळ घालायचे आणि गॅसची फ्लेम पूर्ण बंद करायची. गॅस अजिबात चालू करू नका, नाहीतर सगळे तीळ उडून बाहेर येतील. आता या स्टेजला अगदी प्लेट ठेवून दिली मी ह्याच्यावरती, नाहीतर तीळ सगळे उडतात आणि मग त्या तिळाचा वापरच होणार नाही. आता थंड झालं की अगदी थोडंसं कोमट होऊ द्या. प्लेट काढूयात आपण. आता बघा, आता तीळ आपली उडत नाही आहेत. तर आता ना गरम गरम तडका लक्षात घ्या. गरम गरम तडका असतो ना, तो अजिबात वडीवरती घालू नका. त्याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. अगदी थोडासा कोमट झाला ना की मग हा तडका आपल्याला वडीवरती घालून घ्यायचं आहे. जास्तही थंड नका करू, फक्त थोडंसं कोमट ठेवला ना तरी चालेल. तर बघू शकताय किती छान अशी वडी आपली तयार झालेली आहे. आणि खूप सोपी आणि खूप सुटसुटीत पद्धत सांगितली तुम्हाला मी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, जे टाईम असतं की नाही, ते टाईम फक्त फॉलो करा, काही अडचण येणार नाही. आता याच्यावरती ना आपण कोथिंबीर घालून घेऊयात आणि जो आपण घेतलेला तो ओल्या नारळाचा चव पण याच्यावरती अगदी थोडासा असा घालून घेऊयात. तर तुम्ही बघू शकताय आपली वडीसुद्धा खूप छान अशी तयार झालेली आहे. किती सुंदर दिसते की नाही. एकदा मला मात्र नक्की कळवा की कशी वाटली वडीची ही रेसिपी. अगदी सुटसुटीत पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र नक्कीच करा. पुन्हा भेटूयात अशाच एका चटपटीत आणि एका सुंदर रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.